मंडळी आता आम्ही निघालोय दापोलीला. आई पप्पा गट्टू तनू आधीच गेलेत, दापोलीलाच गेलेत ते लोक. आपण नाही काय गेल्या वर्षी मराठा दरबारला गेलो होतो रेसॉर्टला, तर ते तिकडे गेलेत. आपण बघू, आपण तिथे नाही जाणार आहे शक्यतो, आपल्याला झाडं आणायची आहेत, तर आपण त्यासाठी चाललो आहे. बघू आता कसं काय होतं. निघालो आहे आता, पण पाऊस आहे मंडळी. हे बघा पाठी पाऊस आहे, कसं जायचं. चला जाऊया मंडळी. आता आम्ही आहोत वाकवलीमध्ये आणि हे लोक आलेत वॉटर पार्कला. हे बघा संजना आली आहे इकडे. हे बघा पाण्यात एन्जॉय करतात ते लोक. बघा ॲक्वाजेटला आले ते लोक. आता आम्ही आहोत दापोली रोडला. आम्ही ॲक्च्युली आलो आहे नर्सरीमध्ये. नर्सरीमध्ये जरा 2-3 झाडं घ्यायची आपल्याला, त्यासाठी आलो आहे. बघूया काजूची रोपं घ्यायची आहेत. आणि इकडे बघा बागा बघा, अशा झाडं मस्त वाटते ना. आपला बानोली गेल्यावरचा नारळ जगला नाही मंडळी. काजू नेलेले मस्त आले बघा. नारळी पोपळीच्या बागा बघा. सुपारी नारळी पोपळी तेच ना. हे बघा मंडळी आता अशी झाडं घेऊन जातात बघा. तर पावसात लागवड करतात ना ॲक्च्युली, या महिन्यात लागवड करतात. पावसात लागवड केली की झाडांना पुरेसा मुबलक प्रमाणात पाणी भेटतं ना, दिसत नैसर्गिक. शेतीच्या भातं पेरून झालेली आहेत, वाफा पण आलेल्या आहेत काय काय ठिकाणी. अजून 10-15 दिवसांनी लोक लावायला घेतील. दापोली शहरात एंट्री घेतोय. हे बघा दापोली 1 किलोमीटर आहेत ना. महाडला इकडनं पण जाऊ शकता. कर्दे मुरुड आपण केलेलं आहे. मंडळी दापोली बस स्थानक सध्या काम चालू आहे. एस टी स्टँडचं सगळं डेव्हलप करतात. चला चांगलं आहे. चला मंडळी आता आपलं एक काम आहे. आपली कामं कुठे कुठे होतात बघूया जरा. आलो होतो तर त्या नर्सरीमध्ये आलो. तुम्हाला बोललो ना रोपं घ्यायची आहेत. तर गेल्या वर्षीच आपण इकडनं काजूची रोपं नेली होती. इकडे बघा पाठीमागे माझ्या सगळी कलमं आहेत. विविध प्रकारची झाडे असतात, म्हणजे भरपूर नर्सरी आहेत. तुम्ही दापोलीला याल तर कृषी विद्यापीठ पण आहे, कोकण कृषी विद्यापीठ, त्याच्यात पण भेटतात सगळी रोपं. आपल्या खेडला पण आहे कोकण कृषी विद्यापीठाची ब्रँच, तिकडे पण आहे. तर बघू आता रोपं बघू आपण. हे बघा काजूची रोपं. इकडे सगळी कलमं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. यांच्याकडे बऱ्याच प्रकारची जातीची हे आहेत झाडं आहेत. बारामही पण आता येणारा आहे आंबा आहे. बारामही म्हणजे 2 बहर येतात, त्याला 2 हे येतात, मोहर येतात. ही छोटी छोटी काजूची कलम केलेली आहेत आता. हे बघा अशी कलम करतात, दुसरी फांदी त्याला जॉईन करतात. सगळे कलम केलेलेच. नर्सरी आहेत इकडे. तुम्ही दापोली रोडला आलात ना तर बऱ्याचशा नर्सरी आहेत. आम्ही एकदा नेलं होतं ते लक्ष्मी म्हणून नर्सरी आहे, त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे. हे बघा वेळ जाते. आता आम्ही जरा मोठ्याशी नेते, कारण कसं माहिती काय, त्याला परत लहान असताना त्याला मोठं नेलं की बरं पडतं जरा. आणि काजूला कसं मोठे काजू नेलेत ना, त्याला एखादा पावसाळ्याचं पाणी मुबलक होतं. बघा बरीचशी आता बघा हे लोक टेम्पो भरून नेत आहेत. यांची जागा मोठी असणार.
इथे तुम्ही आलात ना दापोलीच्या आधी इथे राईटला तुम्ही लेफ्ट टर्न मारलात तर इकडे आहे आणि दापोलीवर नाही तर लेफ्ट टर्न मारायचा. हे बघा असे बरेचसे आता टेम्पो जात आहेत. आता सगळे ॲक्टिवावरच ठेवले आम्ही. गेल्या वर्षी पण ॲक्टिवावरच नेली होती रोपं आपली. मला येईल पाहिजे होता पण मी काय घेऊ मी मधी. एक घेईन मी त्यात काय नाही. पण ते बांधून देत आहेत नर्सरीचं नाव काय काका? द्रोणागिरी नर्सरी. किती वर्षापासून आहे ते? 10 वर्ष झाली मला. 10 वर्ष झाली ना. आता नर्सरी आता रजिस्टर अच्छा 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 अच्छा. 1 वर्ष झालं. ओके. म्हणजे साधारणतः कुठल्या कुठल्या प्रकारची झाड आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे हापूस आहे, केशर आहे, रत्ना आहे. अच्छा अच्छा. तोतापुरी आहे, दूधकेळा आहे, राजापुरी आहे. त्याच्यानंतर काजू बरेचसे काजूचे आहेत 2 प्रकार. 4 नंबर आणि 7 नंबर. बदामी आहे, बदामी पण आहे. तोतापुरी आहे. अच्छा अच्छा अच्छा. बरेचशा व्हरायटी आहेत आपल्याकडे. बऱ्याचशा व्हरायटी. कोकम आहे, रातांबतला म्हणतो आपण आमचं. हो हो हो. मग जास्त करून कुठल्या झाडांची विक्री होते तुमच्याकडे? जास्त आपलं केशर आहे. केशरचं जास्त विक्री होते. जास्त होते. अच्छा. म्हणजे इथलं म्हणजे कुठनं लोक येतात तुमच्याकडनं रोपं घेण्याला? अहमदनगर, सांगली. आता हे सांगलीवरून आलेत काका. अच्छा. हे बघा इकडं हे सांगलीवरून आलेत. तुम्ही नाव ऐकून आलात का यांचं? नाव ऐकून रोपं छान आहे त्यांची. अच्छा 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 अच्छा. रोपं छान आहेत म्हणून तर ते येतोय आम्ही. अच्छा. म्हणजे बघा नाव काम 1 नंबर यांच्या. हां ना. म्हणजे नाव चांगलं असलं ना की येतात काका. म्हणजे एकदम म्हणजे आम्ही पण नेली होती ना काजूची रोपं गेल्या वर्षी काका, तर खरंच खूप छान लागली. म्हणजे ह्या म्हणजे जास्त करून तुम्ही वरच्या भागातनं सांगली सातारा या भागातनं जास्त लोक येतात. अच्छा चांगलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. पुण्यावरून अशीच सेवा करा, अशीच मस्त आमची झाडं लागू देत, फळं येऊ देत, तुमचं आम्ही नाव काढू. हां हां. धन्यवाद धन्यवाद काका. तर मंडळी आज तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला असेल. आपण गेलो होतो दापोलीला आणि दापोलीवरनं रोपं आणली आणि त्या रोपांमध्ये 4च, जास्त नाही जो रोपं आणली, 4च रोपं आणली. कारण आपल्याकडे जागाचं अजून मॅनेजमेंट नाही झालं. जागा पण छोटी आहे. मग त्याच्यामध्ये रोपं लावायची. मग त्यासाठी 4च रोपं आणली. 2 काजूची आणली, एक आपलं कलमाचं आणलं आहे हापूस आंब्याचं आणि एक सिंगापुरी नारळ आणलं आहे. तो आता उद्या लावायचा आहे. तेव्हा लावतानाचा तो व्हिडिओ दाखवेन. आणि आज जरा वैतागलो कारण पाऊसच होता दिवसभर. भिजत आलो. तर चला मंडळी आता जरा निवांत झोपूया. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे मंडळी आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ थोडे आपण गावाकडे आहे तोपर्यंत येत राहतील. तर चला मंडळी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.